नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. नुकतंच संकेत पाठक यांनी बिग बॉस मराठी सीझनचा याच्या घरातून आता एक्झिट घेतली आहे. चला तर मग आज त्याचा प्रवास आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं संकेत कसा आहेस? मी मजेत आहे. हाऊ आर यू? गुड 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 गुड. आणि इतक्या दिवसाचा तुझा प्रवास कसा होता? हा 4 आठवड्यांचा प्रवास चांगला होता, काहीतरी वेगळा होता आणि चॅलेंजेसने भरलेला होता. त्यामुळे गमतीदार होता, स्ट्रगल होता त्याच्यामध्ये. ओव्हरऑल सगळ्याच छोट्या छोट्या गोष्टी, वेगवेगळे एलिमेंट्स बरोबर. असे सगळे त्याच्यामध्ये टॉपिंग सहित तो माझा प्रवास होता. राईट. आणि आम्ही जसं बघितलं की 2 टीम होत्या, एक विशालची आणि एक दुसरी होती. तर तुला असं वाटतं का, म्हणजे जर तू विशालच्या टीम मध्ये नसतास तर आज तू घराच्या बाहेर नसतास, ह्याच्यावरती तुझं काय मत आहे? नॉट नेसेसरी आय थिंक, कारण ऑडियन्स विचार करताना तसा जरी विचार करत असेल तर म्हणजे कुठेतरी चुकीचं आहे. Okay. कारण गेम इंडिव्हिज्युअल आहे. येस. तर जरी तो आता ग्रुप वाईज बघितला जातोय तरी एंड गेम तर इंडिव्हिज्युअलच आहे. त्यामुळे मग कोणी कुठल्याही बाजूला असतं तरी मला नाही वाटत फरक, कारण मी जसा खेळलोय मी तसंच खेळणार होतो. राईट. एक तर ह्या ग्रुपचा फायदा नाही तर त्या ग्रुपचा त्या फायदा ग्रुपचा कुठे, म्हणजे फायदा. जे माझी एक्सपर्टीज आहे किंवा माझी स्ट्रेंथ आहे ती त्या ग्रुपला मिळाली असती असं नाही. आणि जर आज तू घराच्या बाहेर नसतास तर तुझ्या जागी कोण असतं? मला असं वाटलेलं सागर, म्हणजे जे लास्ट इव्हिक्शन झालं ज्याच्यामध्ये मी, अनुश्री आणि सागर आम्ही तिघे स्टेजवर उभं होतो राईट. आणि ते राशन कार्डची नावं काढणं बाकी होतं, तेव्हा मला वाटलेलं की सागर बाहेर येऊ जाऊन मी शकतो राहील. असं. येस. सो जर जर समजा तू असतास तर ते टॉप 5 मध्ये असतास असं तुझी हे होती प्रेशर? हो हो, डेफिनेटली. मी माझा प्रवास तिथे बघत होतो आणि ज्या पद्धतीने ग्राफ चालू होता, डेफिनेटली मी कॉन्फिडंट होते की मी टॉप 5 पर्यंत आरामात जाऊ शकतो. आणि सगळ्यात जास्त तुला गेम कोणाचा आवडायचा? राधा त्याने एक असतं ना की हा पठ्ठ्या जो आहे, कोणी असू दे XYZ, तो एकदम असा पूर्ण गेम प्लॅनने खेळतो, असं तुला कोण वाटायचं घरात? ज्याच्या डोक्यात 24 तास गेम चालू असतात अशा मोजकी लोक होती. त्यातली जसं की? तन्वी एक होती, अनुश्री एक होती. यांच्या डोक्यात 24 तास गेम. विशाल एक त्यातला होता, फक्त गेम. हा. आणि सागर हे कधी वोकल नव्हते किंवा ते असं माहिती, त्यामुळे माहिती नाही त्यांच्या मनात काय चालायचं. पण बाकी लोकांच्या डोक्यात ऑन अँड ऑफ बाकीच्या गोष्टी पण होत्या, वेगवेगळ्या पद्धतीने हे करायचे. पण ही जी 2-3 नाव आहेत त्यांच्या डोक्यात कॉन्स्टंट गेम चालायचा. गेम चालायचा. हो. जसं की तू आता इव्हन विशालचं पण नाव घेतलंस, हा. तुला विशालचा गेम कसा वाटायचा? का तू इव्हन त्या टीम मध्ये पण होतास रे? चांगला होता. इंडिव्हिज्युअल प्लेअर आहे तो, ऑलरेडी बिग बॉस सिद्धी करून आलेला आहे, त्याला जाण आहे राईट. हा गेम कसा खेळायचा. तो तिथे पण त्याने बरेच दिवस घालवलेले आहेत, त्यामुळे त्याला एक ऑलरेडी एक्सपोजर होतं मोठ्या लेवलचं. तो प्लॅनिंग होतं त्याचं आणि already ते set. सगळं एक्सपर्टीज डेफिनेटली त्याच्या कामास येणार आहे आणि तो त्याचा गेम आहे, त्यामुळे असं काही चुकीचं आपण नाही म्हणू शकत. तो ऑलरेडी शिकून आलेला आहे, बघून आलेला आहे, करून आलेला आहे. तर डेफिनेटली त्याची मदत त्याला इथे होणारच. राईट. जे पहिल्यांदा खेळतात त्यांच्या समोर त्याला ते तर advantage आहे. आहेच. आणि प्लस तुला असं पण वाटतं की हा जो गेम आहे त्यात कोण असं, म्हणजे ती बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी जिंकू नये एखादा प्लेअर? काहीच एफर्ट न करणाऱ्या व्यक्तीने ती जिंकू नये. जसं की प्रभू जिंकला असता तर मला त्रास झाला असता. पण ठीक आहे. त्याच्यानंतर राकेश किंवा दीपाली जिंकू नये असं मला वाटतं, हा. कारण ते इनफ एफर्ट्स नाही घेत असं मला Okay. वाटतं. आणि ते खूपच फार सेफ झोन मध्ये आणि एका पर्टिक्युलर पद्धतीने खेळतात. तर त्या दोघांबद्दल मला असं आणि वाटतं. कोण जिंकावं असं वाटतं? जिंकण तर काय मीच जिंकावं असं वाटत होतं मला. ते शक्य आता नाही. तू घराच्या हो, बाहेर आहेस आणि तर त्याचं काय- एक्सेप्टन्स आहे मला, मी Yes. त्याच्यावर रडत नाही. आहे स्ट्रॉंग प्लेयर्स आहेत. तन्वी, मी जसं मी म्हटलं की लास्ट मी जे बघितलं त्याच्यानुसार आता गेम पलटू शकतो किंवा फिरू शकतो पुढच्या 2 आठवड्यात. तन्वी एक स्ट्रॉंग प्लेअर आहे, अनुश्री स्ट्रॉंग, म्हणजे टॉप 3 जर मला विचारलं, टॉप 3-4 मी येणारच होते तर त्याच्यावर. हेच नाव आहे ते, जे तन्वी आहे, जे करतात काही करत करत आतापर्यंत सर्व्हाइव्ह केलेलं आहे. राईट. नॉमिनेशन्स पासून वाचलेत, सेफ राहण्याचा प्रयत्न केलाय. अनुश्री त्यातलीच एक आहे, विशाल पण त्यातलाच एक आहे. तो टिकला तर तोही दावेदार होऊ शकतो. टिकला म्हणजे जर राहिला तरच त्याला खेळता येईल, जर तो त्याच्या अगोदर काढला गेला तर मग काय फायदा. सांगता येत नाही. हो. आणि राखी सोबतचा तुझा अनुभव कसा होता? कारण आता जवळजवळ तू बोललास की 4 आठवडे मी होतो, हो. सो मला तो राखी सोबतचा अनुभव ऐकायचा की कसा होता. काय नाही, गोड होता. राखी अशी खूप फ्लॅम्बॉयंट आहे आणि फटाका स्टाईल आहे, तो बॉम्ब कुठे फुटतो काही होतो, त्यामुळे तिच्याबरोबर मॅच करणं गमतीदार गोष्ट आहे खरं तर. तिच्या एनर्जीला मॅच करणं आणि ती कधी उठून मध्यरात्री तिला काही सुचतं आणि ती काही करते. हो, जेवण उत्तम बनवते.
तिचा गेम ती व्यवस्थित खेळते, राईट. मॅन्युपुलेट करते, तिच्यामध्ये त्या सगळ्या क्वालिटीज आता इतके सीझन तिने केलेली ती करत आलेली, तर डेफिनेटली त्या सगळ्या गोष्टी बॅक हाताशी करून घेऊन ठेवली. येस. ती त्यांचा बरोबर योग्य त्या ठिकाणी वापर करते. आय थिंक सीझन बाय सीझन राखी अजून काय म्हणतात त्याला आपण परिपक्व होत चालली आहे त्या गेम मध्ये. तिला अजून आतलं कळतं, तिला माहिती असतं कधी कुठे कोणत्या काय कोणत्या कसं ट्विस्टला करायचं. कसं वागायचं. एवढे सीझन्स केलेले आहेत तिने, त्यामुळे ती आहेच तिथे, तिला सगळं माहिती आहे. पण तुला जर समजा मिळालं एखादा प्रोजेक्ट राखी सोबत करायला, तर तुला आवडेल का तो प्रोजेक्ट करायला करेल ना, तिच्यासोबत? का नाही, ऍज अन आर्टिस्ट. येस. हो हो, ऍज अ डेफिनेटली. को आर्टिस्ट आपण बोलू शकतो. नक्कीच नक्कीच, कारण इव्हेंच्युअली ती पण एक खूप चांगली आर्टिस्ट आहे, खूप Yes. छान डान्स करते. तिचा काळ उत्तम तिने आहे. गाजवलेला Yes, आहे. yes, yes, yes. आताही ती धडपड करतच असते त्यासाठी, प्रत्येक जण करतो, तर वाय नॉट. जर दोन चांगले आर्टिस्ट एकत्र काम करतात तर काय. अरे खरंच खूप छान वाटलं तुझ्यासोबत गप्पा मारून. आणि आता इव्हन नवीन आम्हाला म्हणजे कोणत्या प्रोजेक्ट मध्ये तू असं पाहायला मिळणार आहे? नवीन अजून थोड्याशा गोष्टी आहेत बोलण्यामध्ये. आता मध्येच बिग बॉस आल्यामुळे त्या थोड्या स्थगित झाल्या होत्या, Okay. पण लवकरच कदाचित मोठ्या पडद्यावर, छोट्या पडद्यावर 2-3 ठिकाणी मी तुम्हाला दिसेल, दिसणारच. आणि तेव्हा नक्कीच आपण परत बोलू. येस येस, नक्कीच भेटू आपण. तेव्हा जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना मी सांगेल की जे प्रेम तुम्ही आतापर्यंत दिलेले ते तसंच देत राहा. अपेक्षा असतील तुमच्या काही, त्या मी नक्की पूर्ण करायचा प्रयत्न करेल. जरी नाही केलं तरी वाईट वाटून घेऊ नका. आयुष्य आहे, आपल्याला संधी मिळत राहतील. नाही मिळाल्या तर आपण नवीन संधी क्रिएट करत Create राहू. करत राहू. त्यामुळे असंच प्रेम देत राहा, भरभरून प्रेम देत राहा, आणि देव सगळ्यांचं भलं करो. थँक्यू. आणि तुलाही ऑल द बेस्ट तुझ्या पुढच्या प्रवासासाठी. खरंच खूप छान वाटलं Thank you so much. थँक्यू सो मच.